आलो आहे. पण मला तसं वाटत आले असतील पुन्हा काही, पण ज्या पद्धतीनं कारवाई झाली तर याच्या पुढे चांगल्याच प्रकारे कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. आरोपी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला वाटतं का दबावमुक्त तपास त्याचकरिता आम्ही आलो इथे की दबावात तुम्ही जाऊ नका, दबाव तुम्ही कुणाचा ऐकू नका. जे सत्य असेल ते जनतेसमोर ठेवा, कारण प्रश्न नवीन पिढीचा आहे, प्रश्न या गावाच्या भविष्याचा आहे. कुणाच्या दबावापोटी जर तपास. गांजा तस्करीत भाजयुमोचा अध्यक्ष 6 जणांना अटक तसेच गांजा जप्त. नागपूर जिल्ह्यातील काटोल या ठिकाणी गांजा तस्करी व विक्री मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुख्य आरोपी समीर राऊत हा शहाळे विक्रीचा धंदा करतो. श्रीकांत देवते यांनी काटोल शहरातील चांडक लेआउट मध्ये राहणाऱ्या रमेश गजवी यांचे घर किरायचे घेत आहे. तसेच ते मंगळवारी पहाटे MH40 DC 0093 क्रमांकाच्या छोट्या मालवाहू वाहनात शहाळे घेऊन आल्याचं दिसताच पोलिसांनी घराजवळ वाहनाला घेराव केला आणि वाहनासह खोलीची झडती घेतली. त्या खोलीत शहाळ्याआड लपलेल्या पोत्यात 33 किलो 600 ग्राम गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांना दिसताच पंचनामा करीत 6 आरोपींना अटक करण्यात त्यांच्याकडून 6,72,000 रुपयांच्या गांजा मालवाहू वाहन आणि त्यांच्याकडून 3 मोबाईल फोन असा एकूण 17,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी काटोल पोलिसांनी नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोटोपिक सबस्टन्सेस ऍक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केली आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रणजित शिरसाट, NDPS सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सिंग देवरे, काटोलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक राऊत, अविनाश मेश्राम, उपनिरीक्षक भीमटे, नागोराव भुरे, हवालदार प्रवीण देव्हारे, प्रकाश ढोके, दिनेश गाडगे, धनराज भुक्ते, दिनेश वरठे, गौरव बकाल, अमोल नागरे, तुषार गजभिये, अनिल कररखेले, सचिन डायलकर, भूषण पलेरिया, दत्तात्रय दिंडे यांच्या पथकाने केले. नागपूर ग्रामीण रिपोर्ट. तुम्ही कचेर सांगा कशेर सोडून कुठे आले? कामाला येतो. कामाला येता का? हो, काटोल मध्ये काय काम करता? मिस्त्री काम करतो बाबा. मग काय रोजंदारी मिळते? 600 रुपये मिळते. 400 रुपये दिवसाला. हो हा, आणि जर डे नाईट मारली तर मग 800 रुपये. हो. होय ना? परवडतं का? परवडत नाही, पण पोटासाठी करा लागते ना. शेती पण आहे का? शेती नाही आहे आपल्याशी. बर, हो. मग रोजंदारीवरच सगळं हो, काही. रोजंदारी. मग आठवड्यातले किती दिवस काम मिळतं? 4-5 दिवस. 4-5 दिवस. हो. बाकी 2 दिवस बसून मग. अरे लेबरच नाही तर काय करावं कामाला. हा, लेबर आज नाही. मजुरी पडली बा, डब्बे घेऊन वापस चाललो. होय का? हो. मग आज काहीच नाही हाती. नाही, काहीच नाही. सर्वसामान्य माणसं आहेत, रोजंदारीवर काम करतात, मागेल त्याला काम करतात असं. तर अमरावती शहरात एक धक्कादायक प्रकार घडलाय. पोटे आयुर्वेदिक कॉलेजच्या प्राचार्याने नर्सवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पदबढतीचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. अमरावती शहरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आली आहे. निनावी फोन कॉलमुळे अमरावती शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. अमरावती शहर पोलिसांनी एका आरोपीला इंदोरमधून ताब्यात घेतलेले. दिल्लीप्रमाणे अमरावतीतही बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी काल रात्रीच हाय अलर्ट जारी केलेला. अनेक एजन्सी सक्रिय झाल्या. शहरातील ठिकठिकाणी नाकाबंदी आणि मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात आली आहे. नंबर ट्रेसिंग नंतर कॉल करणाऱ्याचा लोकेशन इंदोरमध्ये सापडलाय. अमरावती पोलिसांची टीम इंदोरला रवाना झाली आहे. तर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू आहे. उद्यापर्यंत आरोपीला घेऊन अमरावतीत परत येणार असल्याचं पोलीस पथकानं म्हटलं. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे. अनिरुद्ध, यावेळी दिल्लीसारखीच अमरावती स्फोटाची धमकी आली आहे. काय ताजे अपडेट? प्रशासन हाय अलर्टवर आहे. नक्कीच रुबीना, आता जर पाहिलं तर अमरावतीमध्ये सध्या हाय अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि पोलीस जे आहे ते प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करत आहे. सध्या जर पाहिलं तर सध्या पोलिसांनी इंदोरमधून एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. त्याला उद्यापर्यंत अमरावतीमध्ये हे अमरावती पोलीस घेऊन दाखल होणार आहे. आरोपी जो आहे त्या ज्या आरोपीने फोन केला होता त्याची ओळख जी आहे ती आता पोलिसांना लोकेशनवरून पटलेली आहे आणि त्यामुळे आरोपीला अमरावतीत घेऊन आल्यानंतर आणखी काय उलगडा केला जातं हे पाहणं खऱ्या अर्थानं उत्सुक
धोक्याचं ठरणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात पोलीस आणि इतर यंत्रणा ज्या आहेत त्या सध्या हाय अलर्टवर आहे आणि अमरावती शहरात येणाऱ्या आणि अमरावती शहराच्या बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची जी आहे ती सध्या कसून चौकशी होताना आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे। रेल्वे स्टेशन असेल किंवा मध्यवर्ती बस स्थानक असेल, अंबादेवीचं मंदिर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे आणि पोलिसांची सर्वच्या सर्व यंत्रणा रात्रभरापासून जे आहे ते तैनात असल्या तिथं पाहायला मिळत आहे। रुबिना, निश्चितच काय नेमके बंदोबस्त लावलेले, काय हाय अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत, सर्वसामान्यांना काय सूचना देण्यात आलेल्या आहेत प्रशासनाच्या वतीनं? सध्या जर पाहिलं तर पोलिसांकडून जे आहे ते नाकेबंदी करण्यात आलेली आहे। शहरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची जी आहे ती पोलीस कसून चौकशी करत आहेत, कारण दिल्लीप्रमाणेच हा बॉम्बस्फोट जो आहे तो अमरावतीमध्ये घडवून आणणार असल्याचं धमकीचा फोन जो आहे तो पोलिसांना आलेला होता। सध्या जर पाहिलं तर अमरावतीमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे, मात्र प्रत्येक वाहनाची पोलिसांमार्फत जी आहे ते कसून चौकशी सुरू आहे। रुबिना, निश्चित धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी अनिरुद्ध। आपण जर पाहिलं तर सध्या एका आरोपीला या संदर्भात इंदोरमधून अटकही केलेली आहे। कॉल करण्याचं लोकेशन इंदोरमध्ये सापडलं होतं, त्यानुसार एका आरोपीला अटक केलेली आहे। मात्र या फोन कॉलमुळे अमरावती शहरात सध्या खळबळ उडाली आहे।